नमस्कार. अर्थातच मी भागवत जाधव एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आपण ओव्हरऑल इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना आपली ताकद काय आहे आणि आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत. आतापर्यंत ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ज्या ज्या लोकांनी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये एक आपली ताकद निर्माण केली आहे किंवा यशस्वी झालेले जे एक्सपोर्टर आहेत त्यांच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं रहस्य जे आहे ते ज्या कंट्रीला सिलेक्शन करतात त्या कंट्रीच्या सिलेक्शनमध्ये त्यांनी काही गोष्टी ध्यानात घेतलेल्या असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट हा उद्योगधंद्यातील एक असा केंद्रबिंदू आहे. अनेकांना असं वाटतं खास करून ॲग्रिकल्चरच्या बाबतीत की एलसी किंवा येणारे जे पैसे आहेत याच्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो, हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे याच्यात फार एलसीचं महत्त्व नाहीये, ही वस्तुस्थिती तुम्ही ध्यानात घ्या. दुसरी गोष्ट, एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना निदान 3 कॅटेगरीमध्ये ध्यानात घ्या. जे लोक शेतावरती येतात, जे एक्सपोर्टर, ते ज्यावेळेस तुमचा माल निवडतात ते ओव्हरऑल जर तुमचा माल सगळ्यात सरसट्टा घेणार असाल, उदाहरणार्थ डाळिंबाची शेती असेल आणि तो प्लॉटच्या प्लॉट जर ते घेणार असाल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु ते ठराविक लेवलच्या पलीकडचा A, B, C ग्रेड करतात, त्या पद्धतीने जर ते घेणार असतील तर निश्चितपणे तुम्ही बार्गेनिंग मध्ये वेगळ्या पद्धतीने जा. एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ते असं सांगतात की तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचते, आम्ही जागेवर घेतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी सुद्धा त्याचा जो मिळणारा भाव असतो हा वेगळा आहे. आणि त्यामुळं आपण जरी शेतकरी असलो, मार्केट जरी व्हॉलॅटाईल असलं किंवा मार्केट दररोज जरी बदलत असलं तरी आपण आपल्या ताकदीवरती शेती करत असतो. मी नेहमी सांगत असतो की शेतकरी जितका दिलदार आणि जितका ताकदवान आहे आणि जितका डेअरिंगबाज आहे तितका कोणी नाही. आभाळावरती शेती करतो, त्याची MRP ठरलेली नसते, त्याचा खर्च मात्र सगळीकडे ठरलेला आहे, कारण की त्याच्या प्रत्येक वस्तूची MRP ठरलेली आहे. परंतु तो जे पिकवतो त्याची MRP नाही. ही खरी एक वेगळी दुःखद बातमी किंवा दुःखद गोष्ट आहे शेतकऱ्यांबद्दलची. अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्टसाठी केळी देत असाल, डाळिंब देत असाल, कांदे देत असाल, अशा वेळेस एक गोष्ट ध्यानात घ्या, ज्यावेळेस ग्रेडिंग शॉर्टिंगसाठी तुमच्याकडे लोक येतात त्याच्यानंतर तुम्ही 10 ते 15 रुपये भाव मिनिमम वाढवला पाहिजे. निदान केळीच्या बाबतीत, डाळिंबाच्या बाबतीत 30 ते 35 रुपये तुम्ही भाव वाढवला पाहिजे आणि त्याच्यानंतरच ग्रेडिंग शॉर्टिंग केली पाहिजे. कारण की तुम्ही जो B ग्रेडचा माल आहे तुम्ही तो टाकून देता मॅक्झिमम वेळा, किंवा तो विकण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला प्रयत्न करता त्यावेळेस त्याला म्हणावा असा भाव मिळत नाही. त्यामुळे नेहमी प्लॉट देताना ओव्हरऑल म्हणजे सगळ्याचा सगळा प्लॉट देणे आणि एक चांगल्या पद्धतीने भाव मिळवणे ही त्याच्या मागची खरी एक वेगळी कल्पना असली पाहिजे शेतकऱ्यांच्या पुढून. आता हे मी तुम्हाला ज्यावेळेस सांगतोय त्यावेळेस मी तुम्हाला आणखीन काही मोड सांगतोय. एक गोष्ट ध्यानात घ्या की डाळिंब असेल, केळी असतील, द्राक्ष असतील, असं नाहीये की अरब कंट्रीमध्येच विकले पाहिजे. अशा अनेक जागा आहेत की जिथं तुम्ही विमानाने आपला माल जातो आणि त्याचे काही सर्टिफिकेशन असतात. ते सर्टिफिकेशन करून आपण तिथं एक वेगळ्या पद्धतीने त्याची MRP मिळू शकतो. परंतु ती MRP मिळवताना तिकडे जाताना जे काही सर्टिफिकेशन आहे त्या सर्टिफिकेशन बरोबर आणखीन 2 ते 3 गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे. की आपण ज्यावेळेस एखादा आपण म्हणत असतो की आमचं हे सगळं अतिशय नैसर्गिकरित्या आहे किंवा असं ज्यावेळेस आपण क्लेम करतो त्यावेळेस आपण आपल्यावर दबाव वाढवतो. तो दबाव आपण कधी स्वतःवर वाढून द्यायचा नसतो. निदान ॲग्रिकल्चरच्या बाबतीत आपण फक्त त्यांचे जे काही सर्टिफिकेट असतात ते सर्टिफिकेट योग्य आहेत की नाही ह्यात चेकिंग करून माल पाठवणं अतिशय संयुक्तिक आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नैसर्गिक शेती पद्धतीने आम्ही पिकवलेला हा पदार्थ आहे किंवा हे फळ आहे असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस अनेक प्रकारचे दबाव आपण स्वतःवर वाढून घेतो. ते दबाव कधीही वाढून घ्यायचे नसतात. ज्यावेळेस आपलं ब्रँड नेम होणार असतं त्यावेळेची गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्यावेळेस आपण शून्यातून विश्व निर्माण करायला जातो त्यावेळेस ते करणं अतिशय चुकीचं आहे. ह्या गोष्टी ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय त्यावेळेस मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगतो. खास करून शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बघा की भारत देशात सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मालाचे रेट्स असतात, तेही तुम्हाला चेक करता आले पाहिजे. त्याही ठिकाणी आपले माणसं कोणत्याही शेतकऱ्यांनी कधीही कुठेही माल पाठवताना आपण स्वतःही त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे दुसऱ्यावरती कारभार विसंबायचा नसतो. पेरिशिबल माल आहे, अनेक वेळा फसवणूक होते. ती फसवणूक टाळण्यासाठी आपण स्वतः जाऊन ते माल विकणे आणि तिथून पैसे घेणे हे अतिशय उचित आहे. थोडंसं मी पॅकिंग बद्दल बोलतो. 3 प्लाय 5 प्लाय ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. पॅकिंगचे सगळे वैशिष्ट्य समजून घ्या.
पॅकिंगसाठी गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत त्या समजून घ्या, त्या स्कीम मधून किती पैसे आपल्याला मिळणार आहे हेही समजून घ्या. आणि हे सगळं समजून घेत असताना पॅकेजिंगच्या बाबतीत मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगतो की तुम्हाला जे सर्टिफिकेट असतात, प्रत्येक पॅकेजिंग वाल्याकडे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसारचे सर्टिफिकेशन नसतात. ते पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. अनेक वेळा पॅकिंगवाले तुम्हाला आधी म्हणतात आम्ही तुम्हाला सगळीकडे मदत करू आणि नंतर हात वर करतात. अनेक पॅकिंगवाले खरेही बोलतात. ह्या ज्या त्या माणसाच्या स्वभावावरती त्या त्या गोष्टी अवलंबून असतात. परंतु पॅकेजिंगच्या बाबतीत मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो 3 प्लाय असेल 5 प्लाय असेल सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून आपण आपली ताकद निर्माण केली पाहिजे. आता हे मी तुम्हाला ज्यावेळेस एक एक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगत आहे, एक एक गोष्ट ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय त्यावेळेस काही गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या की काही हायवे असतात, त्या हायवेवरती सुद्धा तुमचा ए ग्रेडचा माल तुम्ही जास्त पैशाने विकू शकता. ज्याची जमीन कमी आहे त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट पेक्षा महाराष्ट्रात किंवा भारतात ज्या ज्या ठिकाणी जास्त भाव कुठे मिळू शकतो आणि तिथं आपला माल जाऊ शकतो का, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढून सगळ्या गोष्टी होऊ शकतात का, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करूनच व्यवसाय केला पाहिजे, ही खरी त्याच्या पाठीमागची भूमिका. आता मी तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काही गोष्टी सांगतो. खास करून ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळेस डाळिंबासाठी एक वेगळी एक आपल्याला विंडो ओपन झाली, तर त्या तिथं ज्यावेळेस डाळिंब गेले, ज्या ज्या लोकांनी काही क्लेम केले होते तिथं ज्या ज्या चेकिंग झाल्या त्यातले अनेक लोकांचे क्लेम किंवा दावे हे त्या स्तरावरती टिकू शकले नाही. पण ज्या लोकांनी आपले कोणत्याही प्रकारचे क्लेम केले नव्हते आणि त्यांनी फक्त जे काही गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार जे सर्टिफिकेशन होतात तेवढेच करून पाठवलं, तर ते डाळिंब त्या बाजारात टिकले किंवा त्या मार्केटमध्ये टिकले. हा एक इतिहास आहे. हा इतिहास तुम्हाला मी सांगण्यापाठीमागचं कारण म्हणजे अरब कंट्रीमध्ये आपले माल अतिशय फास्टरित्या जातात, परंतु त्यांचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे मिळणारा जो पैसा आहे याच्यामधला जो टाइम्स ऑफ गॅप आहे हा फार मोठा आहे. त्याचं कारण म्हणजे एक एलसीचं मी तुम्हाला जे सांगितलं, डॉक्युमेंट अगेन्स्ट पेमेंट असतील किंवा तुम्हाला जे ऍडव्हान्स पेमेंट मिळतं ते, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ऍडव्हान्स पेमेंट, डॉक्युमेंट अगेन्स्ट पेमेंट या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तुम्ही कंट्री सिलेक्शनला किती महत्व देता तुमच्या मार्केटसाठी हे महत्वाचं आहे. आणि आणखीन एक मी सांगतो कंट्री सिलेक्शन कशी करायची. ऍग्रिकल्चरच्या बाबतीत कंट्री सिलेक्शन करताना 3 ते 4 गोष्टी ध्यानात घ्या की आपला माल सगळ्यात जास्त कुठं कुठं जातो, किती रुपयांनी जातो. त्याच्यानंतर आपला माल जिथं कमी जातोय त्याचं कारण काय, तिथं किती रुपये रेट आहे हे बघणं. तिथले बायर्स किंवा ते मिळवण्यासाठीच्या गोष्टी वेगळ्या असतात, त्याच्यावर आपण कधीतरी नंतर बोलू. परंतु बायर्स मिळवणं फार अवघड आहे असं अजिबात नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करसाल त्यावेळेस कंट्री सिलेक्शन मध्ये तुमच्या एक गोष्ट ध्यानात आली पाहिजे की समजा एखाद्या देशात मटेरियल कमी जातंय परंतु त्या नॉर्म्स मध्ये आपण मटेरियल बसू शकतो का हे पहिलं बघा. त्याच्यातला रेट बघा, त्याच्यातला प्रॉफिट ऑफ मार्जिन बघा आणि तिथं आपण काम करायचं की नाही हे ठरवा. एखाद्या ठिकाणी फार माल जातोय पण प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी आहे, परंतु तिथला व्यक्तीच जर आपल्या ओळखीचा म्हणण्यापेक्षा जागेवर माल घेतोय, एफओबी घेतोय किंवा त्यांचा कोणी माणूस मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे आणि त्याच्या थ्रू आपण पाठवतोय तरच तो माल पाठवण्यात मजा असते. अनेक ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांचे पैसे बुडालेले असतात. काही लोक सांगतात, काही सांगत नाही. परंतु हा व्यवसाय इतका सरळही नाही आणि इतका अवघडही नाही. हा व्यवसाय करताना डोकं शांत ठेवणं, कंट्री सिलेक्शन व्यवस्थित करणं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेप्स उचलणं, खरा हा मार्ग सगळ्यात महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आतापर्यंत मी अनेक कंपन्यांबरोबर काम केले, परंतु आता मी युट्यूबच्या माध्यमातून लोकांशी जोडला जातोय. मी अनेक सेक्टरमध्ये काम करताना अनेक लोकांच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये लीड जनरेशन मध्ये मी नेहमी भाग घ्यायचो. आता मी माझी पद्धत बदलवलेली आहे. ज्या ज्या कंपन्यांना माझ्याबरोबर काम करायचं असेल त्यांच्यासाठी माझी एक अट असते की तुम्ही तुमचे पहिले प्रश्न माझ्याकडे द्या. त्याच्यानंतर मी कमीत कमी 18,000 रुपये घेतो, जास्तीत जास्त 38-48,000 रुपये घेतो. आणि हे फी मी ज्यावेळेस ठरवतो, ज्यावेळेस तुमचे प्रश्न असतात त्या प्रश्नांना कशा पद्धतीने मला उत्तर द्यायचे आहे, टॅकल करायचं आहे. आणि ती माझी 1 स्ट्रोक फी असते, एका टायमिंगची असते. त्याच्यानंतर माझा आणि त्या पार्टीचा कधीही संबंध नसतो. आणि हे मी करण्यापाठीमागचं कारण म्हणजे आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स, आतापर्यंत माझे अनेक ठिकाणी पैसेही बुडालेत. अनेक ठिकाणी पैसे माझे बुडण्याचं कारण मी स्वतः त्याच्यात सहभाग घेतल्यानंतर किती घ्यायला पाहिजे, किती न घ्यायला पाहिजे हे अनुभवाचे बोल असतात. माझा शेतकऱ्यांसाठीचा जो सेमिनार असतो किंवा शेतकऱ्यांसाठी मी ज्या गोष्टी करणार आहे त्या फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. महाराष्ट्रात जवळजवळ दररोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्या शेतकऱ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकवणं ही आपली भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळं युट्यूबच्या माध्यमातून मी नेहमी माझ्या डोळ्यासमोर शेतकरी
ठेवतो आणि शेतकऱ्याला गाईडलाईन करायचं हे समून मी करतो. परंतु बाकीच्या सेक्टरच्या लोकांसाठी माझी फी ठरलेली आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारची दुजाभाव नाही किंवा कमी जादाही मी करत नाही. अनेकांचे फोन येतात. युट्यूबच्या माध्यमातून माझा चॅनल फार मोठा झालाय असंही नाही, परंतु जसजसा मोठा होईल तसतसे लोकांचे फोन वाढत चालणार आणि त्या फीमध्ये मी काहीही बदल करणार नाही हे निश्चित आहे. कारण की आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांना काम केलंय त्यावेळेस माझा आजपर्यंत अनुभव आहे 70 ते 80% लोकांनी माझे पैसेच बुडवलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे माहिती करून घेणे आणि अतिशय स्मार्टली पुढे जाणे. त्यापेक्षा तुम्ही तुमचे प्रश्न द्या, त्या प्रश्नांचे मी उत्तरं देईल. उत्तरं देताना 1-2 तासाचा वेळ सुद्धा देईल आणि त्या वेळेचा त्याचा मोबदला मी घेणार. तुर्तास धन्यवाद.